सो प्रसाद वगैरे तर आता आपण नंतर खाऊया, पहिला जाऊया दर्शन वगैरे घेऊया. हे गाईस, कसं काय? नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ. लग्नानंतरचा आमचा फर्स्ट व्हिडिओ आहे. बनवायचा तो दुसरा होता फर्स्ट व्हिडिओ, पण आम्ही अचानक भयानक मध्ये आम्ही मंदिरात आता म्हणजे जातोय आज संध्याकाळी. विरारमध्ये जे नवीन आपलं मंदिर चालू झालं आहे, द्वारका मंदिर. सो आज आम्ही आता तिकडे आलो आहोत आणि बाहेर एवढं म्हणजे एवढं ट्रॅफिक आहे ना, काहीतरी खूप बेकार आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू ऑल की आमचं आता लग्न झालंय फायनली. हे व्हिडिओ, लग्नाचे व्हिडिओ वगैरे आहे ना, ते तुम्हाला नंतर बघायला वगैरे भेटतील आपल्या व्हिडिओ. झाला तो आता काय नाच के दिखाऊ. ओके, सो आता आम्ही आलो आहे द्वारका मंदिरमध्ये. विरार पासून हे किती किलोमीटर? 8-9 किलोमीटर असेल ना सतीश? आणि आपल्याबरोबर नेहमीसारखा आपला सतीश भाऊ आहे इथे मागे. आणि ठीक आहे, तर आता आपण जाऊया मागे. बघा तुम्हाला थोडं थोडं लाइटिंग गुड्डू थोडीशीच आहे. हा, जे मागे दिसतं इथे. ओके, सो ती लाइटिंग वगैरे जी दिसते तेच मंदिर आहे. आणि इथे खूप ट्रॅफिक आणि खूप लांबून लांबून लोक येतात. आणि मी जस्ट आता एका रिक्षावाल्याला ऐकलं ना, एक बाई बोलवती यहाँ से स्टेशन चलोगे डायरेक्टली. हाँ बोला. आणि कितना बोला उसने? 700 रुपये. अब जब है की शेअरिंग ऑटो आई गेस 30-40 रुपये असेल ना. शेअरिंग 30 रुपयापर्यंत कुंभार. शेअरिंग 30 रुपये आहे. मेन रोडवर सोडेल. तिथून मला वाटतं हे 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर असेल आतमध्ये आय गेस. खूप आतमध्ये आहे. पण डायरेक्ट यायचे बघा, डायरेक्ट तुम्हाला डबल ट्रिपल पण नाही, 5-6-7 टाइम्स तुम्हाला जास्त पे करायचं. पकवू नको. ओके, हा, तर तुम्हाला मी पकवणार ना. तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन आता सबस्क्राईब करा. आता तो आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ आमचे येतच. आणि माझा हे व्हिडिओ बनवायचा मेन मोटो हे आहे की आम्ही भगवानचे दर्शन करतो, तर आम्ही तुम्हाला पण ब्लेसिंग आणि दर्शन देऊया. ओके, सो आता आपण जाऊया डायरेक्ट दर्शनासाठी. आणि तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून आता सगळे व्ह्यूज दाखवतो. हे बघा, इथे गर्दी बघा. हे तर मी तुम्हाला मंदिराच्या बाहेरचं दाखवतोय, पण हा रोड आहे ना 1.5-2 किलोमीटरचा येतो. पूर्ण ट्रॅफिक आणि खूपच जास्त गर्दी, खूप म्हणजे खूप जास्त गर्दी. आता बघा, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. हे बघा, खूप म्हणजे खूपच. तर आम्ही अभी मंदिर के पास पोहोचलो आणि इथे प्रसादची लाईन आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा किती मोठी लाईन आहे. तर चलो अंदर जाऊया. इकडचं दाखव, हवाला हा दाखवला मी. तू प्रसादाची लाईन दाखवली फक्त. इकडे बघा, समोरच हा मंदिर आहे. पण रात्रीचे ना आता 8-8:30 वाजले. पण ही खूप मोठी लाईन आहे. इथून पण ही प्रसादाची लाईन आहे. पण समोर मंदिराची लाईन. पण मला पण प्रसाद खायचा होता, पण आता लाईन बघून ना मला चक्कर येतो. सो प्रसाद वगैरे तर आता आपण नंतर खाऊया, पहिला जाऊया दर्शन वगैरे घेऊया आणि नंतर पुढचा आणि बघूया कसं काय तिकडे आहे. सीडी मध्ये लाईन बघा. हे बघा, आपले तर चप्पल हरवले तर हरवलं काय करणार. तर आम्ही कुठे सेफ ठेवूया ना. सो गाईज, हे बघा, आतमध्ये आल्यावर स्पेस खूप आहे. हे रात्रीचे आता 8-8:30 वाजले म्हणून आय गेस इथे खूप खाली वाटतंय. बट हे तुम्ही सकाळी वगैरे येतील ना, तर दर्शनाला खूप हे पूर्ण पॅक असेल आय गेस. आता इथे चप्पल कुठे ठेवायचे ते एक वांदेत. हे बघा, मेन दाखवतो तुम्हाला. ते गर्दी बघा इथे. हे बघा, फुल जाम आहे इकडे. सो गाईज, इथे शू रॅक जो आहे लोकांचा फुल पॅक आहे म्हणून आम्ही इकडे ठेवले. ते बघा, गुड्डूच्या खालती ठेवलं चप्पल, नाही सतीश आणि माझ्या इथे मागे ठेवले. चला तर आता जाऊया दर्शनाला. गाईज, एंट्रन्सला बघा, ही स्टार्टिंगलाच ही रांगोळी काढली आहे, राधे राधे. आणि किती सुंदर, असं वाटतच नाही रांगोळी काढली आहे, असं वाटतं की स्टिकर लावलंय. एक नंबर काढली आहे रांगोळी. कमी गर्दी दिसते. हो, आता हो, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो, आज संडे आहे. इव्हनिंगचे 8-9 वाजलेत म्हणून गर्दी खूप कमी आहे. कोण म्हणून म्हणून नीचे हो पहिले. ब्लॉग बनवायला ना अशा जागेवर थोडं वेगळं पण वाटतं. बिकॉज सगळ्यांना असं वाटतं दर्शनाला आले की व्हिडिओ बनवायला आलेत काय माहिती.
आणि आपण तर एक मेमरीच्या हिशोबाने हा व्हिडिओ बनवतो. ब्लेसिंग साठी आम्ही तुम्हाला पण देतो. काय बोलताय? ऑनलाईन ब्लेसिंग आमच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला ब्लेसिंग. ज्यांना खूपच पॉसिबल मस्त वाटतं. ज्यांना पॉसिबल नाही आहे इथून यायला ना त्यांना बघा. अभी एकदम सुंदर, एकदम मस्त. अरे किधर मस्जिद से एकदम मस्त कर लो दूर को नहीं करो आतून बघा इथे फुल गर्दी आहे एकदम. फायनली आमचे दर्शन वगैरे झालेत आता आणि आता जरा व्यवस्थित वाटतोय. क्लिअर वगैरे फोटो व्हिडिओ येतात आहे. सो दर्शन झाले आणि आता आम्ही विचार केला मला बोलू द्या. आतमध्ये ना ते कॅमेरामध्ये ते बॉलिवूड के ये रहते ना टैप्स पे जो मारते लेजर लाइट वो मार रहे थे. कारण का व्हिडिओज वगैरे आतमध्ये अलाउड नाही. बट स्टील मला माहिती नव्हतं आधी. मी काढला वगैरे आणि नंतर ते लोक लेझर लाईट मारायला लागले. सो आपण बंद करून टाकला त्यानंतर. सो आता विचार केला की इकडे थोडे फोटोज काढूया, फोटोज क्लिक करूया. ठीक आहे. सो हे बघा इथे आता आम्ही काढणार आहोत फोटो. बघूया त्याचे येतात नाही. गाईज हे बघा हे मंदिराच्या मागचा व्ह्यू आहे हा. आणि आपली गुड्डू मॅडम बघा ही बघा इथे गेली आहे. काय करते काय माहिती पण चालू आहे मॅडमचा प्रोसेस काहीतरी. आणि हे बघा इथे सतीश आपला मस्त छोटे छोटे शॉर्ट्स काढतोय इथे. आणि ही बघा इथे काय करते काय ये बाजू चाहिए बनाना है. हाँ, हमारे उधर ना मैं उत्तराखंड साइड से हूँ ना तो हमारे उधर मंदिर के बाहर ना पत्थर लेके कोई सो तुम्हाला कसं यायचं आणि कसं नाही ते मी एंडला सांगतो इथे. आणि त्या लोकांनी तर बघ एकदम मजबूत मोठावाला बांधलाय लोकांनी. काय वाटतंय यार किती वेळा बोलतोय मला तर पण खूपच मस्त वाटतंय. म्हणजे मम्मीला पण इथे घेऊन यायचंय मला. बघू आता मी एकदा आलोय ना तर नेक्स्ट टाइम मम्मीला घेऊन. बगो ये बड़ा वाला छत है. अब ये हमारा घर है, ये शुगू की बुलेट है और ये हमारी 2 4 व्हीलर है. तो हमारे उधर ना ऐसे मतलब जहाँ पे मेरा गांव है ना तो हम लोग ना ऐसे बनाते हैं मतलब मंदिर के बाहर कि मतलब जिसको जो फ्यूचर में चाहिए रहता है तो इसलिए हम मतलब स्पेशली वो जागेश्वर धाम है ना हम लोग उधर पे जाओगे ना तो पूरा ऐसा आपको बने हुए मिलेंगे. फ्यूचर में जो चाहिए जो मतलब है तो वो लोग बहुत लोग ऐसे बनाते हैं. तो आप समझ ही गए होगे हमको फ्युचर में क्या चाहिए. तर ही माहिती काय आहे बासुरी आहे. अपन डांस क्या है ये बासुरी. तो ये बासुरी है. तो ये गोवर्धन पर्वत है. सिक्के डाले 10 का तो बहुत सारा दिख रहा है मेरे को तो. आर यू सीरियस या शुगु प्लीज पैसे डालो ना. दो टेबल के ऊपर ही रहेगी. शुगु डालो ना. तुझे अंदर तू दिखाओ मुझे. कंजूस 1 रुपया डाला ना. 100 रुपये का बनता हो. डॉलर नहीं तो डॉलर. पंडित जी को बुलाओ ना. पंडित जी ये थोड़ा बताओ ना गोवर्धन पर्वत के बारे में. गोवर्धन पर्वत है, हाँ गंगा मैया है, ये गिरिराज जी की परिक्रमा है. अच्छा 84 कोष की परिक्रमा है. गिरिराज जी की परिक्रमा. 84 कोष की. अच्छा थैंक यू. अब वो क्या है और शालिग्राम जी. शाली. शालिग्राम 40 ग्राम. थैंक सो हे त्यांचा विवाह आहे. हे बघू शकता काय काय लिहिलं आहे. तर आता आम्ही गोल गोल घुमूया. चलो 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 जल्दी चलो गोल गोल घूमना है. ये हम गोवर्धन मंदिर पहाड़ पर्वत का
सो अभी हमने परिक्रमा कर ली है गोवर्धन मंदिर पर्वत की। सॉरी माय बैड, मेरी जुबान बहुत लड़खड़ा रही है आज। तो अभी हम आगे बढ़ते, तर आम्ही तुम्हाला पुढचा काय आहे ते दाखवूया। आणि माझा हे विचार आहे की हे व्लॉग जास्त मोठा नाही करायचे। बरोबर, जास्त मोठा तर नाहीच केला पाहिजे, मग लोक वैतागतात बघायला. पण आता आम्हाला एक फोटो काढायचा जो आम्ही ठेवणार आहोत thumbnails साठी. पण काढली नाही असा क्रॉस नाही काढलो. एक मिनिट बंद कर. तो आता आमचा व्हिडिओ एंड करायचा टाइम आलेला, तर आम्ही आहे, तर ही व्हिडिओ आम्ही इथेच एंड करणार। आणि होप आम्ही तुम्हाला जास्त नाही पकवला आणि आम्ही काय इन्फॉर्मेशनच दिला असेल, थोडीफार इन्फॉर्मेशन दिलं. मतलब सही इन्फॉर्मेशन दिया होगा। सो मी तुम्हाला हाँ, सर मेरा इतना प्रयत्न था कि हम तुमको जो भी है थोड़ी सही इन्फॉर्मेशन दे दें, जो कि हमको भी इतना नॉलेज नहीं है, फिर भी हमने थोड़ा थोड़ा देने का ट्राई किया है। और बीच में जे पण माझी जीभ लडखडाई है तो प्लीज तिला इग्नोर करा। आणि मी भगवानला प्रेयर करते की आमचे लवकर लवकर सबस्क्रायबर वाढू द्या आणि व्ह्यूज पण येऊ द्या। सो एक चांगली गोष्ट एक हे मागितली देवाकडे, तर ते लवकरात लवकर होईलच। आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर कसं, याच्यामध्ये विरारवरनं हे खूप जवळ आहे। जर तुम्ही मुंबई साईडनी गाडीवरनी येत असेल, विरारमधनं तुम्ही हायवे मधनं आतमध्ये एंटर केल्यावर 2 किलोमीटरच्या आसपास असेल हे मॅक्स, मला वाटतं विरार हायवे पासून आहे 2 किंवा 1 किलोमीटर। पण खूप बिकॉज ही माझ्या घरापासून, मी विरारमध्येच राहतो, विरार स्टेशन पासून माझं घर 1-1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सच्या आतमध्ये आहे। आणि विरार स्टेशन पासून हे मंदिर जे ते 8-9 किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये आहे। मेन हायवे तिथून 1.5-2 किलोमीटर आतमध्ये आहे। पण खूप सो शेअरिंग ऑटो तुम्हाला बाहेर सोडेल ती 30 रुपये घेते, 30 की 40 रुपये काहीतरी घेते। पण तुम्ही प्रायव्हेट ऑटो करून आले तर मॅक्स मला वाटतं ना 200 ते 300 रुपये जास्त त्यासाठी घ्या, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही देऊ. चालू आहे। हो, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो, मगाशी एकाने 700 रुपये बोलले इथून स्टेशनला सोडायचं। सो तेवढं तर बिलकुल पण नका देऊ, ठीक आहे? सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कसं नाही ते तुम्ही नक्की सांगा। आणि आपण जे दर्शन घेतलंय तर खूपच भारी वाटलं आज, खूप मस्त एकदम मजा आली आहे, छान वाटलंय। आणि आमचं नवीन लग्न झालं तर आम्हाला प्लीज काय ब्लेसिंग्स द्या, हो कॉंग्रॅच्युलेट करा, जसं तुम्हाला जे ठीक वाटेल। पण ठीक आहे, हा आमचा फर्स्ट व्हिडिओ होता, आम्ही विचार केलेला काहीतरी दुसरा असेल आमचा व्हिडिओ, म्हणजे आम्ही बनवणार दुसरा व्हिडिओ होतो, बट देवाला जे पाहिजे तसं झालंय। आपण दर्शनाला आलो द्वारका मंदिराच्या, आणि इथे आपला फर्स्ट व्लॉग झालाय। ओके, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा आपला व्हिडिओ। चला तर बाय.